आता एक महत्त्वाची बातमी, ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीत केंद्राच्या तांत्रिक चुकांमुळे 27 जातींना मोठा फटका बसलाय. केवळ काना मात्रा आणि अक्षरांच्या स्पेलिंगमध्ये झालेल्या चुकांमुळे या जातींना आरक्षणाचे लाभ मिळणं कठीण झालंय. या क्षुल्लक पण गंभीर चुकांमुळे हजारो विद्यार्थी आणि तरुणांचं शैक्षणिक आणि नोकरीतील नुकसान होत आहे. या त्रुटी तत्काळ दुरुस्त करून या समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. फक्त भोयर आणि पवार याच्यामध्ये जो कामा होता तो वगळण्यात आल्यामुळं भोयर पवार एकच झालं आणि भोयर पवार ही जात एक्झिस्टन्समध्ये आहेच नाही. म्हणून भोयर आणि पवार दोन वेगवेगळ्या जाती तर ॲक्च्युली आहेच. त्याच्यामध्ये कामा असला तर दोन्ही जातींना आरक्षण मिळेल. नाही, भोयरला आहे. पवार आरक्षणपासून केंद्रामध्ये वंचित आहे. राज्यात सगळ्या जातींना भोयर पवार आणि पवार यांना आरक्षण मिळत आहे. 2 करोड जनता आहे, 27 जाती आहे, त्यांना आरक्षण मिळत नाही आहे. शिक्षणात आरक्षण मागतोय आम्ही आणि शिक्षण त्यांना घेता येत नाही. तर अमित शहाजी म्हणे करेगा, इसको समय लगेगा. त्याच्यानंतर आत्ता आम्हाला असं वाटतं की अमित शहाजी पण काही करणार नाही. तर मग आम्ही पंतप्रधान महोदयांची वेळ मागितलेली आहे. त्यांना बरेचसे निवेदन्स दिलेले आहेत, पत्र दिलेले आहेत, मेल्स दिलेले आहेत, फोन कॉल्स केलेले आहेत आम्ही त्यांच्या कार्यालयात. म्हणाला की हा 2 करोड जनता जी आहे महाराष्ट्राची, जी वंचित आहे आरक्षणापासून, त्यांच्याकडे तुम्ही कधी लक्ष द्याल.